जरा लवकर या, अनंत वजे आपल्याला बोलत आहेत. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच अशोक आम्हाला सांगतात नंतर देणार. अशोक, फायनल मॅच ऑफ द मॅच नंतर देणार का? ओके. आमचे संपूर्ण बालाजी मित्र मंडळ आणि संपूर्ण जय पिंपलादेवी 40+ क्रिकेट संघ मानपाडाचे जे सर्व आमचे सहकारी, त्यांना सर्वांना विनंती, आपण सर्वांनी या स्पर्धेचे आपले मार्गदर्शक आनंद वजे साहेब आपल्याला बोलत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर या आपण सर्वांनी. आणि चला, वाडेकर संघ फिल्डिंग लावून घ्या लगेच. सिद्धू, ओके सिद्धू चला. लकी मयंक, OV11 जय जलेश्वर वाडेकर टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे बॅटिंग आयोजक. चला चला खेळाडू या ना बाहेर प्लीज, खेळाडू या. पंढऱ्याचा बघा जरा. चला मैदानाच्या बाहेर आहे, मैदानाच्या बाहेर आहे ना थोडंसं. शशांक बघा ना, आपलं संघ आहे. सुभाष दादा, चला सोमनाथ दादा आपल्या व्यासन पाठवा. सोमनाथ दादा, हां वेद 12 वेद हरकत नाही, वेदने सांगितलंय. वाडेकरचे 12 खेळू आपल्याला सूचना असेल. नितीन पुढे झालेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. 40+ ची मेगा फायनल झाली, चॅम्पियनशिप पटकावली आपण तुर्बे 40+ संघाने. तर आता मॅच आपण पाहतो रेग्युलरची मेगा फायनल कोण उचलणार. आपण तर पिंपलादेवी चषक 2025 चा चषक कोण उचलणार. आपण बघितले तर वाडेघर की आपण तर उंबारली संघ. चला पंच लगेच मैदानात जा, आपण मेगा फायनल देखील सुरू करतोय. बॅटर मैदानात दाखल झाल्यात. प्रेम आणि आपण बघितले तर प्रेम आणि यश ही जोडी मैदानात दाखल झाली. प्रेम भोईर सिनियर आणि यशला आपण पाहू शकता. मेगा फायनलची मॅच रेग्युलरची आपण पाहू शकता. 40+ ची मॅच जिंकली आपण बघितले तर तुर्बे 40+ संघाने चॅम्पियनशिप पटकावली. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरणार तर म्हणजे संदप आपण इथे श्यामदादा गायकर प्रतिष्ठान आपण तर संदप 40+ संघ तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे. सी 40+ आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे तो अडिवली 40+ संघ. तो विनोद वजे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना सुरू करायचा लगेच पंचांनी. मेगा फायनलची मॅच कोण पटकावून आपण बघितलं तर रेग्युलरच्या माध्यमातून पिंपलादेवी चषक कोणता संघ ठरणार. द्वितीय क्रमांकाचा मानकरी बार्ली संघ आपल्या होम ग्राउंड वरती खेळतोय. सलामीची जोडी आपण बघितलं तर
यश पाटील आणि आपण प्रेम सिनियर आपण सिनियरला पाहू शकता. तर ज्युनियर देखील चांगली गोलंदाजी करतो, चांगला खेळ केला त्यांनी देखील. सोमनाथ भोईरची बघा अंतिम मॅच देखील, त्या अंतिम स्पर्धा देखील असणार आहे, म्हणजे 40 प्लसच्या माध्यमातून ते देखील कदाचित मैदानात दिसतील आपल्याला, म्हणजे एक आणखीन ताकद वाढणार आहे उंबारी 40 प्लस संघाची. सामना सुरू होतो मेगा फायनलची मॅच. कपिल ओ पहिला चेंडू फटका सुरू आहे यावेळेला मिडऑफच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक येतो लोकांवरनं, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. संघ अतुलला आपण पाहू शकता, एक अतिशय चांगला क्षेत्ररक्षक. प्रेमला आपण पाहू शकता यावेळेला, सिनियर प्रेम ज्युनियर प्रेम आपण पाहू शकता. चेक. तर विनोद वजे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आमचे मानपाड्याचे आयोजन समितीचे विनोददादा बजे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. ओटू पाटील. कपिल लेफ्ट हँड ऊर्ध्वकडे मारा करतो. ओ परफेक्ट यॉर्कर चेंडू बॅट अँड बॅट मध्ये निघून गेलाय चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. जबरदस्त गोलंदाजी, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. हा चेंडू अजून एक यॉर्करचा चेंडू, वाईड यॉर्करचा आपण चेंडू बघितला. जगदीश म्हात्रे यांच्याकडून देखील आपण पारितोषिक आलेले संघाचे पुरस्कार. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये कॅश प्राइज असणार आहे आणि मनुष्य पाटील यांच्याकडून देखील 2000 म्हणजे 4000चं पारितोषिक असणार आहे विकेट हॅट्रिक साठी. कपिल लेफ्ट हँड ऊर्ध्वकडे मारा करतो, टाकला प्रेम. ओ अजून एक चांगला चेंडू कुला टाकला होता, यावेळेला आपण ऑन साइडला टर्न केलाय. बॅटचा संपर्क झाला. एक धाव इथे मिळते, धाव संघ दाखल करते आपण पाहू शकता उंबारली संघ. तर हरेश भाने यांच्याकडनं प्रेम भोईरला सुवर्ण संधी, 3 बॉल 3 षटकार मारले तर 2000 रुपये कॅश प्राइज प्रेम भोईरसाठी हरेश भाने यांच्याकडनं. ओटू वाळवडील. नक्कीच नक्कीच नितीन आता बक्षिसांचा वर्षाव केला जातो. कपिल यश ओ सुरेख सुरेख गोलंदाजी, काय गोलंदाजी केली जाते बघा, अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडू मध्ये फक्त धावा दिल्या 2 पॉवर प्ले मध्ये. पॉवर पॅक गोलंदाजी नेहमी आपण म्हणतो ना, कारण की पॉवर पॅक फटका बघायला मिळतो पॉवर प्ले मध्ये, पण आता पॉवर पॅक गोलंदाजी बघायला मिळते. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. गोलंदाजी आवडल्यास एकदा टाळ्या झाला पाहिजे कपिल पाटीलसाठी. लाजवाब गोलंदाजी. सर्व खेळाडू सिद्धूच्या तालमीतनं परिपक्व झालेत. कारण कुलगुरू चांगले, विद्यार्थी देखील कपिल आपण बघितले तर यावेळेला करण चांगलेच घडले जात आहेत बघा. एक्शन रिप्ले आपण पाहू शकता, किती चेंडू पडल्यानंतर स्पिन चांगला झाला बघा ना. षटक एक वाजवी षटक संपलंय, पॉवर प्लेचं षटक संपलंय. पछात गोलंदाजी मार्कवर कोण होतं यावेळेला वाडेकर संघाच्या माध्यमातून. लकी ओ 11 आपण तर जय जलेश्वर वाडेकर संघ. अरे जय जलेश्वर वाडेकरची नेहमी कृपा राहिली या गावावरती संघावरती. प्रणित पाटील बघा गोलंदाजी मार्कवर येतो. अतुल भोईर या संघाचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू. नीरज देखील आता संघामध्ये आला, नेहमी चेहऱ्यावरती आनंद नीरजच्या. गोलंदाजी मार्कवर अतुल येतोय. वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा टिकून येतो उंबारली गाव एंड करून. सायकलला बॅटर आपण पाहू शकता प्रेम भोईर सिनियरला येता इथून चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 18 चेंडूंचा खेळ होता बाकी. पहिल्या षटकात काय घडले महत्वाचं नाही, आता घडवायचंय. अतुल ओ हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवर होते यावेळेला. शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये एकच धाव मिळते. धावसंख्या धाव फलकवते आपण पाहू शकता यावेळेला 3 धावा. अतुल गोलंदाजी मार्कवर सायकलला आपण पाहू शकता याला. यश पाटील आपण पाहू शकता. उल्लॉफ केलाय, उंच गेलाय चेंडू. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय, कपिल येतोय, चूक होणार नाही. बॅटर बाद अतुलला यश मिळतंय.
साहिल सेवेकर येतोय, प्रमोट केलं जातं साहिलला. आता मग अशी प्रेमला देखील आपण पाहिलं होतं, पण आता साहिलला प्रमोट केलं जातं. तिसऱ्या क्रमांकावरती 3 धावसंख्येवरती पहिला बॅटर बाद झालाय. अतुल चांगली गोलंदाजी करतोय. कपिलला यश मिळालं नाही, पण कपिलने मात्र पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. धावांवरती अंकुश लावले, धावांवरती आपण रोख लावला त्याने. अतुल गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला साहिलला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर द गट मारा करतो उंबारली गाव यांकडून. मेगा फायनलची मॅच रेग्युलरची आपण पाहतोय. 40+ माध्यमातून आपण चॅम्पियनशिप पटकावली. ती तुर्बे 40+ संघाने उपविजेता ठरणार आहे तो म्हणजे आपण द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ 40+ संघ. हा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय, चेंडू हवेमध्ये. कपिल आल्यात, प्रयत्न खूप चांगले केलेत यावेळेला, अतिशय चांगले प्रयत्न केलेत. काय बघा, उडी मारली हवेमध्ये आणि चेंडूला थांबवलं. 2 धावा मिळतात धावसंख्येत फलकर ते आपण पाहू शकता. बार्ली संघ एक बॅटर बाद धावसंख्येत फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 5 धावा. साहिलला जीवदान मिळालं. झेल अवघड होता, पण झेल पर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला नाही केला, पण त्याला झेल मिळाला नाही. अतुल गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघात 2 घेऊन आलाय. राईट आर्म ओव्हर द गट मारा करतो स्ट्राईक केला साहिल सेवेकरला प्रपोशिता. ओ चांगला चेंडू, यॉर्क लाईनचा चेंडू यावेळेला खोदून काढायचा होता. डायरेक्ट हिटची देखील आपण प्रयत्न करायचा होता, पण चेंडू मिळत नाही. लगेच बॅकिंग येते धावसंख्येत फलकर 1 ने वाढते धावसंख्येत फलकर ते आपण पाहू शकता. बार्ली संघ प्रथम बॅटिंग करतो. 6 धावा. रेग्युलरची मेगा फायनल. सुजल वजेला देखील आपण पाहू शकता. थोडस आपण बघितलं चेहऱ्यावरती आता झोप दिसते. तर 5 रात्र आपण आता अहोरात्र मेहनत केली. संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी असेल त्यांना आपण धन्यवाद देऊ. रेग्युलरचे खेळाडू असतील, 40+ खेळाडू असतील त्यांचा देखील आपण त्यांना धन्यवाद देऊ. अतुल गोलंदाजी मार्कवर टाकला. प्रेम शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडूला पूल केला. झेलची शक्यता आहे. हो हो हो, कार्बन कमाल कॅच पकडली यावेळेला. नीरज पाटील, मी मगाशी सांगितलं की नीरज आलाय. एक चांगला क्षेत्रक्षण, काय झेल पकडला बघा ना. फ्लॅट फटका होता, पण तेवढाच अप्रतिम झेल घेतला. वाईड इशलॉंगरला बॅटर बाद, बिग विकेट. राजेश राऊत यांच्या माध्यमातून आपण तर नीरजसाठी 500 नाही नीरज ओवी राजेश राऊत यांच्या माध्यमातून पडलेगावच्या त्यांच्या माध्यमातून आपण तर नीरजसाठी 500 रुपये पारितोषिक पुरस्कार करते. नाही मी मगाशी अशोक पाटील आलेल्या खेळाडूचं वर्णन देखील केलं होतं. नीरज चेहऱ्यावरती नेहमी आनंद असतो, जेल पकडो ना पकडो पण चेहऱ्यावरती आनंद. तोच सुमित हास्य त्यांचा आनंद आता संघाला मिळतोय. 2 बॅटर बाद झाले 6 धावसंख्येवरती. भविष्याला हा चेंडू यावेळेला खूप चांगला होता. इथे यष्टीरक्षक बीट झाले होते, पण तडमांचा क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. डॉट चेंडूची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीवर उंबारली संघ प्रथम बॅटिंग करताना 2 बॅटर बाद 6 धावसंख्या आपण पाहू शकता. भावेश आणि साहिल ही जोडी मैदानात आहे. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आता पाहिजे 12 चेंडूमध्ये किती धावा कुठल्या जात आहेत. अतुलने देखील या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा दिल्या. त्यांनी 4 धावा देऊन 2 महत्वपूर्ण सफलता देखील प्राप्त केल्यात. तो पाहिजे आता 3रं षटक कोण घेऊन येतो यावेळेला. प्रणित पाटील येतो गोलंदाजी मार्कवर. साहिल आणि भावेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चला जरा चला लवकर वडेगर संघ लवकर जरा. मेगा फायनलची मॅच रेग्युलरची आपण बघितले तर मेगा फायनल पाहतोय. उंबारली विपक्ष वाडेघर मध्ये आपण मॅच पाहतोय. ऑन साइडला शॉट फाईनली स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षक म्हणून वाईडिश लॉंगॉनला पाहू शकता. थोडसा डीप मध्ये त्याला तैनात केलं लॉंगॉनला. प्रणित गोलंदाजी मार्कर वैयक्तिक पहिल्या संघात 30 षटक घेऊन येतोय. स्ट्राईकला साहिल ऑन साइडला टर्न केला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतोय. बॅकवर्ड केलंय चांगलं क्षेत्ररक्षण. नाही सिद्धूला कलेक्टिंग करता येत नाही, अन्यथा भावेशला मैदान सोडावं लागलं असतं, पण नीतीला ते मान्य नव्हतं. धावसंख्या 7.
7 धावा दाखल करते आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला प्रणित पाटील आपण पाहू शकता. सायकेला बॅटर भावेश पाटील. या खेळाडूकडे देखील प्रचंड गुणवत्ता आहे, पण आता गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे. खोनीगाव एन्काउंटर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. हो फटका चांगला क्लासिकल कव्हर ड्राइव्ह, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण प्रशांत पाटील दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फीड करतायत. फटका खूप चांगला होता यावेळेला. प्रशांत पाटील आहेत तिथे 2 धावा वाचवलेत मित्र म्हणजे धावसंख्या दाखल करते पण पाहू शकता यावेळेला 9 धावा 2 बॅटर बाद. रजनीकांत गायकवाडची देखील प्रचंड मेहनत राहिली या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या हातात उत्तम प्रकारचं चाय आज सर्वांनी आपण तर अनुभवलं काल देखील आज देखील. भावेश पाटील आणि साहिल सेवेकरला आपण पाहू प्रणित तो भावेश. हो चांगला चेंडू कोलवट पता ड्राइव्ह करत होता बॅटची आतली कडा घेऊन चेंडू चाललाय शॉर्ट टर्म रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होतो 1 धाव इथे कंप्लीट केली. ते धावसंख्या दाखल करते दुहेरी अंकामध्ये 10 धावा. बघा 4 कॅमेऱ्यातून स्पर्धा कव्हर केले दाखवलं देखील जात आहे. पण साईल ओ लॉफ केला यावेळेला हवेमध्ये झेलची शक्यता आहे. ओ गुड कॅच बॅटर बाद. भूषण पाटीलने खूप चांगला झेल घेतलाय. संख्या दाखल करते आपण पाहू शकता स्थिर आहे. 3 बॅटर बाद धाव संख्येवर आपण 10 धाव पाहू शकता. नवीन बॅटर तर आशुतोष येतोय. आशुतोष भोईर आता चांगली बॅटिंग करायला. आशुतोषकडे प्रचंड गुणवत्ता आहे, पण आता गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे अशोक पाटील. अजूनही 2 चेंडू म्हणजे इथून 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर 30 ते 35 धावा झाल्या तर मजा येईल मॅच मध्ये. उंबारली संघाकडे देखील खूप चांगली गोलंदाजी आहे, पण त्यासाठी धावा करावा लागणार. आशुतोषला आता इथून योगदान द्यावं लागणार आहे. भावेशला योगदान द्यावं लागणार आहे. प्रणित गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दकडे मारा करतोय. फुलटा चेंडू ड्राइव्ह केला यावेळेला क्षेत्ररक्षक आले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण लाजवाब क्षेत्ररक्षण. वैदिक भंडारीने चौकार वाचवला. बघा एक्स्ट्रा कव्हरला किती वेगाने गेले होते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 2 ने पुढे शक्य धावसंख्या दाखल करते 12 धावा. 12 धावा दाखल करते आपण पाहू शकता. बारा धावा दाखल करते प्रणित. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू स्ट्राइक केला आपण पाहू शकता. आशुतोष भोईर लॉफ केलाय. जेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक किती आहे चूक होणार नाही. बॅटर बाद. भूषण चेंडू मध्ये फक्त 12 धावा आल्या आहेत. तर लकी मयंक 11 ओव्ही 11 संघाचे पुरस्कर्ते जगदीश शेटमात्रे यांच्याकडे विकेट हॅट्रिकसाठी वाडेकर संघाच्या गोलंदाजांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर या जगदीश मात्रे व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. आणि राजेश राऊत पडलेगाव जे वाडेकर संघाचे पुरस्कर्ते त्यांना विनंती आपण या आपले हार्दिक स्वागत. आणि पहिल्यांदाच बाळूपाटी आपण पेंढारकरच्या मैदानामध्ये जी नाईट स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेचे लाडक्या आयोजकांमध्ये विकी पाटील सोळेगाव यांचे आगमन झाले. विकी पाटील यांना विनंती असेल या विकी पाटील आणि नक्कीच खुशबुदाई चौधरी यांचे मिस्टर त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही त्यांना विनंती आपण या आपले हार्दिक स्वागत. नक्कीच नितीन दोघांनी व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. काल देखील या स्पर्धेला ते भेट देण्यासाठी आले ते आज देखील ते स्पर्धा पाहण्यासाठी आले आहेत. अंतिम षटक आता कोण घेऊन तपायचंय. सिद्धू पाटील येतोय संघाचा पण आता मास्टर माइंड खेळाडू कुलगुरू म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू हुक केलाय पाठवून दिला यावेळेला
चेंडू चालला यावेळेला पण लॉंग लेट सीमा रेषा पार 22च्या बॅट मधून मच निडेड षटकार. लाईव्ह नसताना तर आम्ही देखील एक झलक मारली असती, पण काही बंधनं आमच्यावर देखील आहेत म्हणून थांबवशी वाटतं. गाणं चांगलं होतं बाळू. संजय पवार सुद्धा आले ते नेमकीच त्या गाण्याला नवरा नांदला. सूचित करण्याचा प्रयत्न केला यावेळेला पॉइंटला बीड करून चेंडू चालला यावेळेला सीमारेषा पार जातो का पाहायचंय. चौकार येतोय. भावेशला माहितीये धावा येत आहेत कशाला महत्वाचं नाही, येणं फार महत्वाचं आहे. धावसंख्या 4 ने पुढे शकते. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा. 22 धावा धाव फलकर. 2 चेंडू मध्ये बघा ना आपण बघितले इथे धावा आल्या. तब्बल विचार केला तर 10 धावा आल्यात. 22 झाल्या आहेत. अशोक पाटील 30-40 ते 35 धावा झाल्या तर मजा येईल. उंबारी संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. 22 लढतोय मैदानावर. सिद्धूवरती आक्रमण करतोय. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा हुक केलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आल्या दूरवरती येते सर्वेश पाटील, पण इथे विकेट मिळतो का पाहायचंय. तर या दरम्यान आडवलीचे उद्योजक विनोद भाने साहेबांचं आगमन झालंय. आडवलीवरनं त्यांना विनंती असेल या विनोद भाने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बॅटर बाद होतोय इथे आपण तर प्रेम ज्युनियर बाद होतोय. म्हणजे एकही चेंडू फेस न करता बाद झाल्यात. नवीन बॅटर कोण येतो पाहिजे यावेळेला. रुद्राक्ष येतोय. नाव किती. सर्वेश पाटीलने चेंडू फेकला होता. तेवीस धावा. कपिल आपण पाहू शकता चांगलं झेल त्याने पकडलं. चेंडू बाकेत अजून आपण 3 स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. रुद्रांक्षला आपण पाहू शकता. रुद्राक्षला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू यावेळेला. अजून एक विकेट जाते यावेळेला. सांघिक यश मिळत. विकेट आणि टॉसला फार महत्व रेग्युलर मध्ये. तर या दरम्यान आपण बघतो विनोद भाने साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दादांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. फेअर डिलिव्हरी. प्रणित पाटील त्यांच्या मध्ये आपण तर मास्टर माइंडचं काम करतोय. सिद्धू खूप चांगली गोलंदाजी करते. 2 षटक आपण तर मोठे फटके आल्यानंतर 10 धावा आल्यानंतर कमबॅक बघा खूप चांगलं केलं. सिद्धू राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. शॉर्टप्लेनचा चेंडू हुक केलाय. पाठवून दिला यावेळेला लॉंग लेट सीमारच्या पार मच निडेड षटकार. बघा 22च्या बॅट मधून मच निडेड षटकार आलाय. विराज आलाय. राजेश राऊत यांच्याकडून आपण तर रमेश साठी 200 रुपये. नाही रमेश साठी देखील पारितोषिक घेत आहेत भरपूर. चांगला चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त. धाव संख्या दाखल करते आपण तर
पहिलं सत्र संपलंय. प्रथम बॅटिंग करताना धावा केल्यात आपण पाहिले तर यावेळेला गौदेवी उंबारली संघाने 29 आणि 30 धावांचं लक्ष असणार यावेळेला वाडेगर संघासमोर. पण इथून मात्र कोणता संघ चॅम्पियनशिप पटकावतो, कोणता संघ द्वितीय क्रमांकाचा मान करतो जाणण्यासाठी जाऊया आपण पाहिले तर दुसऱ्या तडी आमचे साथी समालोचक आपण तर करण एडिट यांच्याकडे. धन्यवाद डीजे. भाणे साहेबांचं आगमन झालं आडुलीचे, त्यांचा सत्कार मी करणार आहोत. मी अशोक ठाकूर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते विनोद भाणे साहेबांचा सन्मान आम्ही करणार आहोत. आडुली संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं सुपर 4 मध्ये सुद्धा मला पाहायला मिळालेला आहे. 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे आडिवली 40+. जवळजवळ आपण पाहिलं तर आडिवली संघ या सीझन मधली शेवटची स्पर्धा बाळूपडे खेळतो आणि नक्कीच शेवटच्या स्पर्धेत ट्रॉफी जरूर त्यांनी पटकावलेली आहे. तर या विनोद भाणे साहेबांनी विनंती असेल की आपण या आपला सन्मान इथे केला जाईल. अशोक ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. मग अशीच पुणे सांगितलं बघू की शेवटची स्पर्धा आमची नक्कीच पुन्हा नवीन सीझनला ज्यावेळी सुरुवात येईल तेव्हा आम्ही नक्कीच खेळू. मानपाड्याचे रवी म्हात्रे साहेबांना विनंती असते आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. रवी म्हात्रे साहेब मानपाडा यांना विनंती असते आपण या. पंच काही इशारा करतात बघा बॉल. रवी म्हात्रे या आपलाही सत्कार होईल. जे मानपाड्याचे आहेत त्यांचा सत्कार आपण करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. हरेश भाणे सुद्धा बघा भरपूर खुश आहेत आज. साई भक्त बघा सुनील भाणे. रवी म्हात्रे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया शेवटच्या सत्रामध्ये ग्रँड मेगा फायनल रेग्युलरची तुम्हाला पाहायला मिळते. वाडेकर विरोधात विवेक वजे यांचा सत्कार नक्कीच आमच्या व्यासपीठावरती केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत आपण पाहतोय पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला उपलब्ध झाली आहे. स्वर्गीय वसंत दिनकर वजे यांच्या स्मरणार्थ 40+ साठी आम्हाला 4 ट्रॉफीज ज्याने पुरस्कृत केलेत. ते विवेक वजे यांचा सत्कार आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. संतोष वजे यांच्या शुभ हस्ते. नक्कीच खऱ्या अर्थाने आम्ही विवेक वजे यांचं मनापासून आभार व्यक्त करू, ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या 4ही ट्रॉफीज ज्यांनी पुरस्कृत केलेले आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच आपल्या लक्षात राहील. नक्कीच खऱ्या अर्थाने आम्ही विवेक वजे यांचं मनापासून आभार व्यक्त करू, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला 40+ संघांसाठी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्या वडिलांच्या नावाने वसंत दिनकर वजे साहेब आपल्यामध्ये आज नाही आहेत, त्यांच्या स्मरणार्थाने आता आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया करण कान सरांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू नितीन कान सर आणि त्याचबरोबर बाळू पाटील सर. मेगा फायनल पिंपळादेवी चषक 2025. पहिला बॉल एचा थर्ड मॅनने स्टॉप केलाय, पण एक धाव नाही स्टॉप करू शकत. एकदा मिळते. वाडेकरचं खातं उघडलंय. राजूशी राऊत उद्योगपती पडलेगाव, जगदीश शेठ मात्र उद्योगपती मोठे देसाई यांनी पुरस्कृत केलेलं लकियान OV11 जय जलेश्वर वाडेकर आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान. आज खरं तर जे आपल्यामध्ये नाही आहेत पण मैत्रीचं प्रतीक सोमनाथ भोईर नेहमीच जपत आलेलं. आज योगेश या भूतळावरती जरी नसला तरी योगेश आठवण म्हणून नेहमीच उंबारली संघ त्यांच्या नावाने सोमनाथ भोईर नेहमीच पॅक करत आलेलं. आपल्या रेग्युलर कारकिर्दीमधली शेवटची मॅच खेळत असताना सोमनाथ भोईर ऑफ स्टंपचा बॅट पंच केलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. सिद्धूच्या बॅटमधून फायनलच्या दुसऱ्या डावाचा वाडेकर साडे पहिला चौका.
पुन्हा बॅकफुटला कट केलाय, पॉइंटचा बाजूने बॉलला काढलाय आणि बॉल गवताला आगलावत डिमिश कवा पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर चौकार. मागच्या मॅच मध्ये सोमनाथ भोईर प्रेम भोईरची भेदकता गोलंदाजीमधून आपण बघितली होती. लो स्कोरला डिफेंड करतात. सुरुवात यापेक्षा खराब कोणती असेल. 2 चौकार आलेत. सिद्धूची दमदार सुरुवात वाडेकर साडी. 9 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकातील 3 बॉल आणि बाकी. प्रेम पुढे आला, एज आहे, पुन्हा गॅप मध्ये बॉल नाही थांबणार. आउटफील्ड फास्ट आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर निघालाय. लागोपाठचा तिसरा चौकार. तेरावरती पोहोचली आहे. या षटकातील अजूनही आपण जर बघितलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रेम इनसाइड आउट, हवे त्या बॉल, एक्स्ट्रा कव्हर थोडेसे लांब. आता बॅकिंगला आलेले आहेत, मात्र तिथे 2 धावा तोपर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. बॅकिंगला फिल्डर येतात. 2च्या साह्याने धावांचा आपण विचार केला तर टोटल सध्याचा स्कोर अर्धा पल्ला पार झालाय. बिकॉज 30च्या चेस मध्ये 15 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या 5 दिवस रात्रींमध्ये श्री बालाजी मित्रमंडळ असेल, पिंपलादेवी 40+ क्रिकेट संघ मानपाड असेल, प्रत्येकाचं कौतुक व्हायला हवं. या स्पर्धेचा आमचा आधारस्तंभ ध्रुवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय नरेश ठाकूर 30वी बाईक या स्पर्धेमध्ये ज्यांनी स्पॉन्सर्ड केले, विनोदजी वझे साहेब. फुल लेंथ बॉल, पॉइंटला फिल्डर आहेत आणि बॉल तिथून सध्या चाललाय मागे सीमारेषेच्या बाहेर चौकार. बरोबर सुखदेवजी पाटील, महेशजी भोईर, अनिलजी ठाकूर, गुरुनाथजी भोईर, पंडितनाथजी भोईर, निलेशजी वझे आणि आमची संपूर्ण टीम रणजितजी ठाणगे, मंगेशजी ठाकूर, रजनीकांतजी गायकवाड, संतोषजी मात्रे, अशोकजी ठाकूर, एकनाथजी भोईर, दत्ताजी मात्रे, देवेंद्रजी वझे, संतोषजी वझे आणि त्याचबरोबर अनंताजी वझे साहेब आणि बरीचशी नाव आहेत ज्यामध्ये प्रथमेश, भागेश, सुजल, सागर, संजयजी पवार, आमची संपूर्ण आणि त्याचबरोबर बॉल बॉयची टीम देखील आहे. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, कारण हे सर्वजण नसते तर ही स्पर्धा यशस्वीरित्या इथपर्यंत आली नसती. किरण, आपण करण आत्ताच सांगितलं की नरेश ठाकूरने पुढच्या वर्षी ही स्पर्धा लवकर होईल आणि आमच्या त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा बाईक दिली जाणार मालिकावीरसाठी. येस, नो डाऊट. आतापर्यंत 31 बाईक त्यांनी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. निघूच्या स्पर्धेला सुरुवात झाली तिथे त्यांनी मालिकावीरची बाईक स्पॉन्सर्ड केली. सोमनाथ भोईर आलाय आपल्या कारकिर्दीमधली शेवटची रेग्युलर फॉर्मॅटची मॅच आणि त्याचं स्वागत. षटकार. पारितोषिक आलंय संजयजी पवार यांच्याकडून. राऊत, जगदीश मात्रे मंडळी, पण सोमनाथ भोईर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या
आजवर उंबारली गावासाठी ज्यांची क्रिकेटची कारकीर्द बहरदार राहिली आणि आज या रेग्युलरच्या रणांगणामधून जरूर ते बाहेर येतात. स्टंपला कोणी हात लावू नका प्लीज. अंपायरचे पैसे कापत होतील, अंपायर स्टंप घेऊ द्या. आणि व्हॉलेंटियर्सला एक महत्वपूर्ण सूचना आहे की ज्या आपण खुर्च्या घेऊन गेलेला त्या कृपया करून लगेचच मंचाकडे आणा. संपूर्ण बॉल बॉईज, व्हॉलेंटियर्स सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. रतनजी मानेरकर, आपण आपला मेगा सत्कार होईल मंचावरती. या रतनजी मानेरकर. ज्यांचं योगदान या स्पर्धेसाठी होतं त्या सर्वांचा आपण सन्मान करणार आहोत. फॉर मोर एंटरटेनमेंट प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स. मंडळी, काही क्षणातच आपण या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. विजेत्यांचं सर्वांचं आपण अभिनंदन करूया. मात्र सर्वांना विनंती असेल, विनिंग टीम्स मंचासमोर येऊन थांबा. काही क्षणातच आपण पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. विनिंग टीमला विनंती आहे, कुठे जाऊ नका. समोर तुम्हाला चेअर्स दिल्या जातील, तिथे आसन ग्रहण करा लवकर. चला, सन्मान आपण करूया लगेचच. दत्ता म्हात्रे आपण या. दत्ता म्हात्रे यांना विनंती असे आपण या. मात्र नागावच्या नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर उंबारली 40+ संघ सुपर 8 मध्ये सुद्धा क्वालिफाय झाला. त्यांचे अभिनंदन. गावदेवी ईश्वरी 11 उंबारली 40+. खऱ्या अर्थाने आपण पाहिलोय ज्याने बऱ्याच वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केली असे आपले सर्वांचा लाडका उंबारलीचा गोलंदाज आपण पाहतोय सोमनाथ भोईर, ज्याने खऱ्या अर्थाने आता रेग्युलर क्रिकेटला निवृत्ती स्वीकारली.